तर मावळच्या जनतेला पैशामध्ये तोलू नका, नाहीतर उरले सुरले पण, अशा शब्दात अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचा आमदार सुनील शेळकेंनी राऊतांना इशारा दिलाय। तर 100 कोटी खर्च करून सुनील शेळके आमदार झाले असं म्हणत राऊतांनी शेळकेंना देखील प्रत्युत्तर दिलं आहे। राज्यसभेची निवडणूक होती 2022 जून मध्ये। त्यावेळेला संजय राऊत साहेबांना मी स्वतः मतदान केलेले आहे। आमच्या पक्षाच्या कोट्यामधून मला राऊत साहेबांना मतदान करण्याचा सूचना दिली होती आणि मी त्यांना मतदान केलं होतं। मग त्यांनी काय मला पैसे देऊन मतदान करायला दिलं का? त्यांनी का मी मतदान केले त्याचे मला पैसे आणून दिले का? त्यामुळे राऊत साहेबांनी अशा गोष्टी आज अशा प्रसंगात तरी काढायला नकोत आणि माझ्या मावळच्या जनतेला पैशामध्ये तोलू नका, नाहीतर माहिती आहे काय नाहीतर उरले सुरले सगळे मी उद्धव साहेबांचा आदर करणारा कार्यकर्ता आहे। त्यामुळे राऊत साहेबाला मला असं वाटतं की या विषयात जास्त महत्त्व देऊ नये। सोड रे, कोण तू कोण? 100 कोटी रुपये खर्च करून आलेला आमदार आहेस। मावळच्या जनतेला विकत घेऊन तो आमदार झालाय, आम्हाला माहित नाही काय? हे असे आम्हाला धमक्या देऊ नका। गेलात ना अजित पवार बरोबर, शरद पवारांच्या पक्षातून निवडून आलात, अजित पवारांबरोबर गेलात, ठीक आहे। हे अशा धमक्या द्यायच्या नाहीत। आम्ही प्रामाणिक लोक आहोत, आम्ही चोर लफंगे नाही आहोत। लोकप्रतिनिधी म्हणून तुमचं लक्ष पाहिजे। पालकमंत्री फक्त टॉवर्स उभे करतात पुण्यामध्ये तुमचे मोठे मोठे आणि बिल्डरांना मदत करतायत, गरिबांसाठी पूल बांधलेत का? हे आम्हाला अशा धमक्या बिमक्या देऊ नका म्हणावं, ठीक आहे? आज सत्ता आहे तुमची, उद्या